आज आपण बघणार आहोत गरमागरम वाटाण्याचं आळण। हे आळण खूपच चविष्ट वाटते, बनवायला खूप सोपी आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाणे आलेले असतात, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला ही रेसिपी कशी करायची हे बघूया। वाटाण्याचं आळण करण्याकरता इथे आपल्याला वाटाणे लागणार आहे। इथे मी 1 वाटी वाटाणे घेतले आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतले आहे। आणि इथे आपल्याला वाटण्याकरता मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे भाजी करता। इथे मी याचं वाटण तयार करून घेते। इथे आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहे। याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिरच्या घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि आलं घालायचं आहे आणि कोथिंबीर, याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, असं आपण जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे। इथे आपण वाटण काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहे। इथे मी वाटाणे घालून घेतलेले आहे। आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे आपण वाटाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण किंचित पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपण गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि जिरं घालायचं आहे। हे जिरं मोहरी आपलं फुलल्यानंतर यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केली होती ती घालायची आहे। इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालत आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा जातपर्यंत याला 2-3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपलं हे वाटण छान झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। आता कांदा आपला छान परतून घ्यायचा आहे, याचाही कच्चेपणा दूर होईपर्यंत हे मी छान कांदा परतून घेते 2-3 मिनटं। इथे बघू शकता आपला कांदा छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घालत आहे आणि तिखट घालत आहे। आपण मिरची घातली आहे त्यामुळे इथे तिखट बेतानीच टाकायचं आहे। इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे आणि किंचित बेसन घालायचं आपल्याला, म्हणजे आपण वाटाण्याचं आळण करत आहे ते याला एकजीवपणा आला पाहिजे याकरता आपल्याला बेसन घालायचं आहे। आणि हे आपल्याला छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे। इथे आपलं बेसन छान झालेलं आहे, बघू शकता आपण 2-3 मिनटं या बेसनला छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं आहे। इथे मी टमाटर घालत आहे। हे टमाटरसुद्धा आपल्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। बेसन घातल्याने आपले जे वाटाणे आहे त्याला एकजीवपणा नसतो, त्याच्यामुळे हे बेसन घालायचं आहे। आपण जे तुरीचं आळण करतो त्याला एकजीवपणा असते, त्याच्यात नाही घातलं तरी चालते, पण वाटाण्याच्या आळणमध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। यानेच आपल्या वाटाण्याच्या आळणला छान एकजीवपणा येतो। इथे आपण हे 2-3 मिनटं परतून घेतलं आहे टमाटर। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे। याला उकळी आणून घ्यायची आपल्याला। याला मी एकदा छान परतून घेते, छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याला उकळी आणून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं वाटाण्याचं ते घालून घ्यायचं आहे। इथे मी असं वाटण घालून घेते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण
वाटाण्याचं सगळं वाटण टाकून दिलेलं आहे आणि हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे. याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान उकळी आणून घ्यायची. याला परत इथे मी उकळी आणून घेते. इथे बघू शकता आपल्या आळणला छान उकळी आलेली आहे. आता इथे आपण गॅस कमी करून द्यायचा आहे आणि झाकून असं थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे आळण. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपलं आळण शिजलं की नाही ते. इथे बघू शकता तुम्ही आपलं आळण छान झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली मेथीसुद्धा घालू शकता. हिवाळ्यामध्ये उपलब्ध असते छान, त्यानेसुद्धा खूप छान चव येते. हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. आता आपण सर्व करून घेणार आहोत. अशा तऱ्हेने तयार झालेलं आहे आपलं गरमागरम वाटाण्याचं आळण. हे आळण खायला खूप चविष्ट वाटते. हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. हे आळण असं थोडंसं पातळच राहते, खूप घट्टही राहत नाही आणि खूप पातळ राहत नाही, असं मिडियम राहते. तुम्ही हे पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता. खूपच चविष्ट वाटते. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.